त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन और जेल. त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येत आहे की टाकू आतमध्ये. तसंच आपलं सरकार देखील पाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे जे मिंदे आहेत आज मुख्यमंत्री म्हणून घटना बाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसलेत. अवकाळी सरकार म्हणून आपल्या डोक्यावर बसलेले आहेत. त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन और जेल. त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येत आहे की टाकू आतमध्ये. मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये, मी काय करू साहेब, मला हे आत टाकतील, तुम्ही काहीतरी करा, भाजपसोबत चला, आम्ही आत जाऊ. हे सगळं रडगाणं झालेलं तिथे. आणि हे सगळं झालं कारण काय आहे, आपण एक पॉलिसी बघितली आहे भाजपची असते, खोटं बोला पण रेटून बोला. मिंदे गँगची एक पॉलिसी आहे, खोटं बोला पण रडून बोला. एवढाच फरक आहे दोघांमध्ये, खोटं बोलतच असतात. पण मूळ मुद्दा हा आहे की इथे पण ती जॉईनर जेल पॉलिसी होती. आणि तुम्हाला आज सांगतो, लिहून देतो, हे 40 गद्दार आमदार ज्यांनी टुपुक टुपुक उड्या मारून गुजरातला पळाले, मग गुवाहाटीला पळाले, मग गोव्यात जाऊन टेबलावर नाचले, हे सगळेचे सगळे त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी धमक्या होत्या, फाईली होत्या, केसेस होत्या, आरोप होते. आणि तसेच जे गद्दार खासदार गेले, एक इकडचे पण होते. काय चोर, हे वेगळं वेगळं काय काय ऐकत असतो, कुठे डांबर चोर, कुठे माती चोर, कुठे कोंबडे चोरले जातात, कुठे काय म्हणजे काय. सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकीचं राहिलं तरी काय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.